आपल्या सोबत आहेत राष्ट्रवादी अजितदादा गटाचे नेते आमदार राजकुमार बडोले सर. सर, शशिकांत शिंदे जे पवार गटाचे नेते आहेत त्यांनी म्हटलेलं आहे की दादा गेल्या 4 महिन्यापासून विलिनीकरणाची चर्चा करत होता, त्या प्रक्रियेत होता. तुम्ही आमदार आहात, नेते आहात, काय सत्यता आहे त्याच्यात? दादा कधी बोलले का? नाही, दादा कधी त्या बाबतीमध्ये बोलले नाही. आणि दादांचा एक स्वभाव होता की ते प्रत्येक गोष्ट आमदारांच्या बैठकीमध्ये सांगायचे, परंतु दादांनी अशी काही चर्चा केली नाही. आणि त्याच्यामुळे मला वाटतं या चर्चेला काही अर्थ नाही आहे. वेगळी नेते काहीतरी बोलत असतात, त्याच्यात काही अर्थ नाही आहे. असं म्हणलं की भाजपच्या ब्लॅकमेलिंगला दादा कंटाळले होते म्हणून विलिनीकरणाची प्रक्रिया सुरू केली होती, याच्यातही काही सत्यता आहे का? काही सत्यता नाही आहे. आदरणीय देवेंद्रजी आणि आदरणीय अजितदादांचं फार चांगलं नातं होतं आणि एकमेकाला ते समजून अत्यंत चांगल्या पद्धतीनं राजकारण करायचं. त्याच्यामुळे या गोष्टीमध्ये काही अर्थ ठेवलेला नाही आहे. मग अचानक शरद पवार गटाकडून आता भाजपला टार्गेट केलं जातंय, भाजपवर आरोप केला जातोय. मला वाटतं त्याच्यामागचं त्यांचं काय इंटेन्शन आहे हे आम्हाला माहीत नाही. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो आहे, अजितदादांचा गट आणि भारतीय जनता पक्ष यांचं ताळमेळ फार चांगलं आहे आणि त्या पद्धतीनं ते अत्यंत चांगलं काम करतायत नाही, हे मला वाटतं त्यांना पाहायला जात नसावं. त्याच्यामुळे हे सगळी त्यांचं बोलणं असं सुरू आहे. अचानक भाजपला वर टार्गेट करणं, भाजपवर आरोप करणं, भाजप ब्लॅकमेलिंग करत होतो दादांना, असं काही चित्र होतं का सरकारमध्ये? नक्की नव्हतं. अशा पद्धतीचं कसलाही चित्र नव्हता. कारण दादा आमदारांच्या दर आठवड्याच्या बैठकींमध्ये प्रत्येक गोष्ट मनमोकळेपणानं बोलायचे, तर त्याच्यामुळे असा कसलाही चित्र त्या ठिकाणी निर्माण झाला नव्हता. शेवटचा प्रश्न आहे माझा, आमदारांची काय इच्छा आहे? दादांच्या आमदारांची काय इच्छा आहे? दादांच्या आमदारांची हीच इच्छा आहे का दादांच्या याच्यामध्ये पण जे आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे ज्येष्ठ नेते आहेत ते जे का निर्णय करतील आणि आमदारांच्या सोबत जेव्हा चर्चा करतील त्याच्यामध्ये जो निर्णय होईल तो अंतिम निर्णय असेल. खूप खूप धन्यवाद. राजकुमार बडोले ज्येष्ठ नेते आहे, दादा गटाचे आमदार आहेत. ते म्हटले की एकत्रीकरणाची, विलिनीकरणाची कुठलीही चर्चा नव्हती आणि अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस यांचं अत्यंत चांगलं नातं होतं, त्यामुळे ब्लॅकमेलिंगचा प्रश्नच नाही असंही ते म्हणाले. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.